जय शंकर. श्री स्वामी समर्थ. दृष्टांत प्रत्यक्ष अनुभवला. दृष्टांतात सांगितले त्या स्थळी जायचे की नाही ही चर्चा चिमणाजी व त्यांची पत्नी करू लागले. तिथं गेलो आणि सांगितल्याप्रमाणे काहीच नसेल तर त्यात नुकसान तर काहीच नव्हते, पण जर गेलो नाही आणि झालेला दृष्टांत जर खरा असेल तर मूल भेटायचा हा सुवर्ण योग त्यांच्या हातून निघून जाणार होता. दोघांनी मिळून ठरवले की सांगितलेल्या स्थळी जायलाच हवे. दोघेही घरातून निघाले. वाटेत ओम नमः शिवायचा जप त्यांचा चालूच होता. ते दावल मलिक पीर जवळ येऊन पोचले. तिथून पाहिले तर सगळे दृष्टांतात सांगितल्याप्रमाणेच दिसत होते. तिथून उभे राहून समोर दाट झाडी दिसत होती. त्या झाडीत एक मोठे झाड दिसत होते. दोघेही त्या झाडाच्या दिशेने चालू लागले. थोडे जवळ पोचल्यावर त्यांना झाडाखाली जराशी हालचाल दिसून आली. थोडे पुढे जाऊन पाहिले तर ते दोघेही तिथले दृश्य पाहून स्तब्ध झाले. खरंच त्या झाडाखाली काही वाघ बसलेले दिसत होते. वाघांना पाहून दोघेही घाबरून गेले. त्यांची तर पुढे जायची हिंमतच होत नव्हती. इतक्यात त्यांना बाळाचे रडणे ऐकू आले. ते त्या दिशेने पाहत होते तर समोर खरंच त्या वाघांच्या गुळक्यात एक बाळ रडत झोपलेले होते. त्या रडत्या बाळावरती एक वाघीण येऊन उभी राहिली आणि त्याला दूध पाजू लागले. आता दोघांनाही विश्वास बसला की झालेला दृष्टांत खरंच देवाची त्यांच्यावरती झालेली कृपाच होती. हात जोडून महादेवाला नमन केले आणि चिमणाजी त्या बाळाच्या दिशेने पुढे निघाले. चिमणाजी येत आहेत हे कळाल्यावर ते वाघ वाघीण त्यांच्याकडे पाहू लागले, पण कुणीही काहीच प्रतिक्रिया केली नाही. बाळाजवळ येऊन चिमणाजींनी त्या बाळाला उचलले. त्या बाळाला उचलताच झाडाचे एक पान त्या बाळावरती पडले. बाळाच्या चेहऱ्यावरचे पान काढताना चिमणाजींना लक्षात आले की हे सगळे ज्या झाडाखाली घडत होते ते बिल्व वृक्ष होते. बाळाला छातीशी धरून परतताना त्यांच्या लक्षात आले की हे सर्व जुळून आले होते. ज्या झाडाखाली बाळ भेटले तो बिल्व वृक्ष होता. आजचा दिवस सोमवार आणि तोही शंकराचाच वार. फक्त सोमवार नसून कार्तिकी शुद्ध अष्टमी. मनातून त्यांनी महादेवाला नमन केले आणि लांब आपल्या थांबलेल्या पत्नीजवळ जाऊन पोचले. दोघेही खूप आनंदात घरी परतले. घरी आल्यावर चिमणाजी तर त्या बाळाचे मुके घेऊ लागले. त्यांच्या पत्नीला तर आनंदाच्या भरात अश्रू अनावर होत होते. आज त्यांना पुत्र प्राप्ती झाली होती. म्हणून कार्तिकी शुद्ध अष्टमीला शंकर महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो. दोघेही फार खुश होते. त्या दोघांनाही हे ठाऊक नव्हते की हा बालक कोणी सामान्य बालक नव्हता आणि या गोष्टीचे प्रमाण त्यांना लवकरच मिळणार होते. आता या बाळाच्या लीला बघूयात पुढील भागापासून. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.